श्री स्वामी समर्थ. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणपतीरायांची पूजा केल्यानं आपल्या जीवनामधील सर्व दुःख, दारिद्र्य, संकट दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते. आपल्या जीवनाची भरभराट होते. तसेच माता भगिनी आणि त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच त्यांच्या सौभाग्य वृद्धीमध्ये वाढ होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या संकष्टी चतुर्थीला गाईला एक वस्तू खायला घालायची आहे. ही वस्तू खायला घातल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पासह 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर आपल्यावरची सर्व संकट, सर्व दुःख, दारिद्र्य दूर होऊन आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्री गणपतीरायांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं. असं म्हणतात की संकष्टी चतुर्थीला गणपतीरायांचे पूजन केल्यानं आपल्या जीवनामधील सर्व संकट, विघ्न दूर होतात आणि या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी आणि व्रत न करणाऱ्यांनी देखील चंद्राचं दर्शन अवश्य घेतलं पाहिजे. तर 1 नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या संकष्टी चतुर्थीला आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि एक चौरंग घेऊन त्या चौरंगावरती आपल्याला हे कापड अंथरायचं आहे. जर आपल्याकडं लाल रंगाचं जर वस्त्र नसेल तर आपण पिवळ्या रंगाचं देखील वस्त्र या पाटावरती किंवा चौरंगावरती अंथरू शकतो. त्यानंतर आपल्याला इथं गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा एखादा जर फोटो असेल तर आपल्याला या चौरंगावरती स्थापित करायचा आहे. आपण हा फोटो किंवा ही मूर्ती स्थापित करत असताना आपल्याला अशा पद्धतीनं ही ठेवायची आहे की याचे पूजन करताना आपलं तोंड हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला येईल. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणपती बाप्पांची पूजा मांडायची आहे. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना धूपदीप दाखवायचा आहे. बाप्पांना सिंदूर, हळद कुंकू, अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं, लाल रंगाची फुलं ही अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा देखील आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि अशा प्रकारे विधिवत आपल्याला या गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे. आणि ही पूजा करत असताना आपल्याला ओम गणेशाय नमः किंवा ओम गंग गणपते नमः या मंत्राचं देखील उच्चारण अवश्य करायचे आहे. तर कमीत कमी 108 वेळा आपल्याला या मंत्राचं उच्चारण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. गणपती बाप्पांना मोदक, लाडू किंवा तिळापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला चतुर्थीचं व्रत पारण करायचं आहे, उपवास सोडायचा आहे. तर आता आपल्याला जो उपाय करायचा आहे, या संकष्टीला गाईला एक वस्तू खायला घालायची आहे. तर हा उपाय आपण दिवसभरात कधीही करू शकतो. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, की आपण सकाळी ज्यावेळेला आपल्या घरामध्ये पोळी, चपाती बनवत असतो, तर त्यावेळेला आपल्याला जी पहिली चपाती बनवत असू, पोळी बनवू, तर त्यामध्ये हळद टाकून ती पोळी बनवायची आहे. परंतु लक्षात ठेवा, की यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही. बिना मिठाची हळदीची चपाती आपल्याला बनवायची आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच आपण या गायीला देखील पूजनीय मानलं जातं आणि म्हणूनच आपण या गायीला नैवेद्य देत असताना, भोग अर्पण करत असताना हा व्यवस्थित द्यायचा आहे. जेणेकरून हा नैवेद्य 33 कोटी देवी देवता सेवन करत असतात आणि हा भोग आपण गायीला अर्पण न करता 33 कोटी देवी देवतांना अर्पण करत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला हा भोग, हा नैवेद्य देखील आपल्याला गायीला दाखवायचा आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला जी पोळी बनवलेली आहे तर ती बिना मिठाची बनवायची आहे. हळद टाकून नुसती हळदीची पोळी, आपल्याला हळदीची चपाती बनवायची आहे. तर आता ही चपाती झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, की या चपातीवरती, या पोळीवरती आपल्याला गूळ ठेवायचे आहेत आणि गूळ आणि मुठभर चणे ठेवायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला यासोबतच आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं आणि पाणी देखील घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्या जवळच असणाऱ्या गोशाळेत किंवा आपल्या जवळपास जर कुठं गाई असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व सामान घेऊन जायचं आहे, साहित्य घेऊन जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला प्रथम गाईची पूजा करायची आहे. गाईच्या चरणावरती आपल्याला पाणी घालायचं आहे, गाईच्या कपाळावरती आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर तिथं हळदी कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत.
फुलं व्हायची आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर या गायीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. ही पूजा झाल्यानंतर आपण गायीला 3 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ह्या प्रदक्षिणा मारत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला अवश्य करायचा आहे. आणि ही प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपण जे नेलेले खायला आहे, जे चपाती आहे, गूळ आहे आणि जे चणे आहेत, तर ते सर्व आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे, तळहातामध्ये घ्यायचं आहे आणि हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे. जर आपण गाईला जर हे खाऊ घालत नसू आपल्या हाताने, तरी देखील आपण एखाद्या प्लेटमध्ये एखाद्या पात्रामध्ये आपण या गाईच्या समोर ठेवायचं आहे आणि या गाईला खाऊ घालायचं आहे. परंतु जर आपण गाईला जर हाताने चारू शकत असू तर हे अतिशय उत्तम ठरणार आहे. कारण की ज्यावेळेला आपण हे गाईला चारत असू तर त्यावेळेला गाई आपला हात चाटणार आहे आणि आपला हात चाटल्यामुळं आपल्या जीवनातील सर्व संकट, सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्याला सर्व 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या तळहातावरती ही चपाती घेऊन, ही पोळी घेऊन आपल्याला ह्या ज्या वस्तू नेलेल्या आहेत, चणे आणि गूळ, तर हे खायला घालायचं आहे. ते जर आपल्याला हे शक्य नसेल झालं तरी देखील आपण एखाद्या भांड्यामध्ये ठेवून चारू शकता. परंतु आपल्याला गाईला स्पर्श हा अवश्य करायचा आहे. गाईला जरी स्पर्श करू शकत नसेल तरी देखील आपण शेपटीला देखील आपण स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करून आपल्या ज्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, जी संकट आहेत, तर ती सर्व दूर होण्यासाठी या गाई मातेला, या गोमातेला तसेच या 33 कोटी देवी देवतांना आपण प्रार्थना करायची आहे. माझ्यावरची सर्व संकट दूर होऊ दे, माझ्या अडचणी दूर होऊ दे आणि माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे. माझ्या घरामध्ये भरभराट होऊ दे. लक्ष्मी मातेच्या कृपेने माझ्या घरामध्ये धनधान्य आणि भरभराट होऊ दे. अशा सर्व प्रार्थना आपल्या मनातील जे सर्व अडचणी आहेत, दुःख आहेत, संकट आहे, तर ती सर्व बोलून दाखवायची आहेत. या गोमातेला आपण प्रार्थना करायची आहे. 33 कोटी देवी देवतांना प्रार्थना करायची आहे. आणि हा जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला जर उपाय केला तर आपण या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची देखील विधिवत पूजा करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण या संकष्टी चतुर्थीला या गाईला खाऊ घालून आपण गणपती बाप्पासह 33 कोटी देवी देवतांची देखील पूजा करणार आहोत. म्हणजेच आपल्याला या गणपती बाप्पांसह 33 कोटी देवी देवतांचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला हा अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा हा उपाय या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. आणि या संकष्टी चतुर्थीलाच नाही तर दर संकष्टी चतुर्थीला किंवा एकादशीला हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे. हा उपाय केल्यानं आपल्या जीवनातील सर्व संकट, सर्व अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याचे पुण्य तुम्हालाच प्राप्त होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.